पारनेरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात. टाटा टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. पारनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे. खडकवाडी शिवारात टाकळी डोकेश्वर ते खडकवाडी मार्गावर मंगळवारी दुपारी एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. जांभूळवाडी येथील बुधा पोपट केदार आणि त्याचा मित्र आयुष मनोज चिकणे हे दोघे दुचाकीवरून टाकळी डोकेश्वरकडून खडकवाडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव टाटा टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुण रस्त्यावर कोसळले. या अपघातात 27 वर्षीय बुधा केदार या तरुणाचा टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आयुष चिकणे याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर जखमींना कोणतीही मदत न करता टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी मृत बुधाच्या भावाने टाकळी डोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली असून शिरूर जिल्ह्यातील तरडोबाची वाडी येथील टेम्पो चालक रवींद्र बाळासाहेब टेकवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.